राम राम मंडळी, शुभ सकाळ. कसे आहात? मजेत ना? मी पण एकदम मजेत. मी माहेरी आली हे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. तर सकाळी बघा वीर लवकर उठला होता आणि उठल्या उठल्याच माझ्या बहिणीशी आणि तिच्या मुलीशी मस्त मस्ती करत होता. त्यानंतर आम्ही हॉलमध्ये आलो. तर हॉलमध्ये टी व्ही चालू होता आणि यूट्यूबचे माझे व्हिडिओ माझी मम्मी बहीण हे सगळे बघत होते. तर मम्मी सांगत होती की तुझे व्हिडिओ मी नेहमी बघते. आणि त्यानंतर माझी आंघोळ वगैरे आवरली आणि सोबत वीरलाही आंघोळ घातली होती. मग त्यानंतर आलं होतं नळाला पाणी. आता इथं पाणी भरायचं असं आहे ना, की ज्यावेळेस पाणी येतं ना, तेव्हाच ग्रामपंचायतवाले लाईट घालवतात, म्हणजे लाईट जाते. त्यामुळे वरती टाकीमध्ये पाणी भरता येत नाही आणि वीर बघा असं पाण्याची मजा बघत होता. त्याला पाणी खेळायला खूप आवडतं. म्हणून माझी बहिणीची मुलगी त्याला मस्त मस्तीच करत होती आणि बाहेर पाणी भरायचं काम चालू होतं. तर पाणी वगैरे झाल्यानंतर बहिणीने मस्त तूप लावून गरम गरम चपात्या केल्या आणि आम्ही रात्री पावभाजी बनवली. तर ती उरलेली पावभाजीसोबत आम्ही गरम चपाती खाल्ली. कॉम्बिनेशन खूप वेगळं वाटलं बरं का. पण टेस्टला खूप छान होतं. तर आम्ही सगळ्यांनी आता पावभाजीचाच नाश्ता केला आणि त्यानंतर वीरनी मस्त बेडूक उड्या मारत होता, म्हणजे गाणं लावून दिलं होतं टी व्हीवर आणि तो डान्स करत होता बहिणीच्या मुलीसोबत. तर त्याचा डान्स कमी आणि बेडूक उड्याच जास्त वाटत होत्या. तर आम्ही त्याच्यासोबत अशीच मस्ती केली आणि असाच वेळ घालवला. त्यानंतर असाच वेळ गेला. तसं वीर, सेजल आणि साऊ मस्त खेळत होते ना. आम्ही तर टी व्हीवर मस्त मूव्ही लावून दिली होती. तर मुंजे असा मूव्ही होता. डेंजरच होता बरं का, पण मला काही शेवट त्याचा बघता आला नाही एवढा खास. आणि त्यानंतर जेवणाची वेळ झाली होती. तर मम्मीने मस्त कारलं बनवलं होतं माझ्या आवडीचं आणि सोबत उसळही बनवली होती. तशीच मध्ये लाईट गेली म्हणून पिक्चर काय पूर्ण झाला नाही. तर माझी बहीण अशी मुलांसोबत मस्ती करत होती. आजच्यासाठी एवढंच मंडळी बरं का. पण असेच व्हिडिओ माझे बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय. पुन्हा भेटू उद्या.